नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आता कर्जमाफी बद्दल महत्वाचे अपडेट समोर आलेले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अपडेट अशी आहे शेतकरी मित्रांनो, आता या तारखेला शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. आता मित्रांनो, तारीख कोणती आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अर्धवट व्हिडिओ पाहाल तर तुम्हाला माहिती समजणार नाही. जेणेकरून हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चला मित्रांनो, आता तुमचा जास्ती वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर मित्रांनो, आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लवकर मिळून जातील. तर चला मित्रांनो, अपडेट काय आहे ते पुढे जाणून घेऊया आपण आता. शेतकरी बांधवांनो, सध्या राज्यात सुरू असलेल्या ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनसह अनेक पिके चिखलात पडून असल्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची मागणी अधिक तीव्र होऊ लागली आहे. पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी तातडीने मदत करा आणि कर्जमाफीचे निर्णय घ्या, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. दरम्यान शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. तर चला मित्रांनो, आता दिलासादायक बातमी तुमच्यासाठी काय आली आहे ते जाणून घेऊया पुढे आता. हिवाळी अधिवेशनात सरकारकडून कर्जमाफीची मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. यासाठी राज्यभरातील थकबाकीची माहिती मागवण्यात आली असून ऑक्टोबर अखेर अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार शेतकऱ्यांकडे तब्बल 35,477 कोटी रुपयांची बँक थकबाकी आहे. यात सोलापूर जिल्हा सर्वाधिक थकबाकीदार असून जवळपास 2.25 लाख शेतकऱ्यांकडे 3,976 कोटी रुपयांची कर्ज थकले आहे. जर अधिवेशनात कर्जमाफी जाहीर झाली तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालानुसार सध्या राज्यातील शेतकऱ्यांवर तब्बल 35,477 कोटी रुपये एवढी बँक थकबाकी आहे. थकबाकी न भरल्यामुळे जवळपास 24,73,000 शेतकऱ्यांचे बँक कर्जासाठी दरवाजे बंद झाले आहेत. दरम्यान यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे 69 लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने थकबाकीची सविस्तर माहिती मागवली असून हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, सोलापूर, अमरावती, बीड, यवतमाळ, नांदेड, परभणी आणि पुणे या 10 जिल्ह्यातील 1 ते 2 लाख शेतकऱ्यांवर बँक कर्जाची थकबाकी आहे. याशिवाय 10 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या डोळ्यावर खासगी सावकाराचे तब्बल 1.5 ते 2,000 कोटी रुपयांचे कर्जाचे ओझे तब्बल आहे. या एक बाजूला नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले पिकांचे नुकसान आणि दुसऱ्या बाजूला बँकेकडून येणारे वसुलीचे नोटीस, यामुळे शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. या आर्थिक आणि मानसिक तणावातून दररोज सरासरी 6 शेतकरी आत्महत्या करत असल्याची धक्कादायक नोंद मदत व पुनर्वसन विभागाकडे झाली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्यासाठी कर्जमाफीबद्दल महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली होती. तर या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. आता भेटूया नवीन तुमच्यासाठी अशी नवीन अपडेट घेऊन. धन्यवाद.